चिअर्स. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी थंडगार सोलकढी. आ हा हा. उन्हाळा, सोलकढी, क्या बात आहे. पित्त शामक होते. असं बघितलं की ग्लास उचलून पटापट पटापट प्यावीशी वाटते. तुम्हालाही वाटते प्यावीशी? मग घ्या की रेसिपी बघून. नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. थंडगार पित्तशामक सोलकढी. पर आपलं हे नवीन कोरक करकरीत चॅनल आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन यायचं आणि सबस्क्राईब करायचं. तर साधी सोपी रेसिपी 5 मिनिटांच्या आत तयार होते, तुम्हाला सांगते, प्रोव्हायडेड नारळ खोवला असेल तर. पण हरकत नाही, नारळ खोवायला एक नारळाची मी करते. एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी जातो. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. नारळाचा खाऊ 2 कप. एक छोटा नारळ घेतलाय. हा कोकमच्या पाकळ्या आहेत. 8-10 कोकमच्या पाकळ्या अशा भिजत घातल्या होत्या अर्धा तासभर. 2 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरं, आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या. सोलकढी करणं फार 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 सोपं काम आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं ते बघूया. आता करायचं काय, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची. शक्यतो असं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं ज्याला असं व्हिपिंग ब्लेड असतं. त्याने हे अगदी सोपं होतं दूध काढणं. यामध्ये आलं, लसूण, मिरची, जिरं, यासोबतच ओला नारळ देखील घालायचं. आता याचं आपल्याला दूध काढायचंय, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं. शक्यतो थोडंसं कोमट किंवा गरम, हलकंसं गरम पाणी घालायचं. त्यामुळे नारळाचा स्निग्धांश आहे तो सुटायला मदत होते आणि दूधही भरपूर निघतं. मी बऱ्यापैकी गरम पाणी घेतलं. झाकण लावूयात आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. आता पुन्हा थोडंसं आणखी गरम पाणी घालते. सो साधारण इथे 2 मोठे कप पाणी मी घातलंय. तर आता इथे काय केलंय, कुंडा घेतलाय, एक गाळणी आणि असं एखादा रुमाल किंवा सुती कापड लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं. पहिली बॅच नारळी दुधाची, जी एकदम दाटसर निघते. हे बघा. सो 1 कप नारळ जर घेतला ना तर साधारण 8 कप, मेजरिंग कप जे असतात तेवढं नारळाचं दूध छान निघतं. म्हणजे 8 ग्लास तुमची सोलकढी आरामशीर होणार. आता हा चौथा आहे. हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा. यामध्ये पुन्हा 1 कप गरम पाणी आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. पुन्हा यातलं दूध काढून घ्यायचं. हे बघा, आता हे जरा पातळसर यायला सुरुवात झाली बघा. आता तुम्हाला सांगते, हे दूध काढल्यावर हे जे खाली उरतं हा राहतो चव. हा जो चौथा जातो यामधली चव पूर्ण निघून गेलेली असते. म्हणजे चव निघून गेल्यावर जे उरतं तो चव, म्हणून मग याला ओल्या नारळाचा चव म्हणतात, की आता त्यामध्ये काही अर्क राहिलेला नाहीये. आणि जो खवून आपण ठेवलेला असतो त्याला म्हणतात ओल्या नारळाचा खव. खव आणि चव यामध्ये हा फरक आहे. आता मी पुन्हा एकदा फक्त फिरवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आणि मग आपलं हे सोलकढीचं नारळाचं दूध तयार होतं. चला, आता इथे आपलं हे दूध तयार आहे. यामध्ये हे कोकमचं आगळ आहे हे घालूयात. सो साधारण 7-8 बास होतं. हे छान ढवळून घ्यायचं. वा, रंग बघा काय सुरेख आला. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. वा 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 वा, थंडगार पित्तशामक अशी आपली सोलकढी तयार. काय सुरेख रंग आलाय बघा. वा, कोकमच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या खूप सुक्या झाल्या
तर त्याला हवा तसा रंग चढत नाही सोलकडीला. त्यामुळे हे खूप महत्त्वाची टीप आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणताना ना जरा ओलसर असा आणा कोकम, किंवा आजकाल आगळ मिळतं, आगळने पण रंग छान येतो. आगळ आणलं तरी चालेल, पण मग कोकम जर विकत आणणार असाल सुक्क सुक्क पडलेलं अजिबात आणू नका, आणि अजिबात सोलकडीला रंग येत नाही. ओलसरच आणा आणताना. चला, सोलकढी तयार आहे. थंडगार करून ठेवायची आणि जेव्हा हवं तेव्हा अशी ढवळायची, वाटीत घ्यायची आणि ओरपून प्यायची. काय जाऊ दे, करून बघा की. सगळी सविस्तर रेसिपी सांगितली, खूप साऱ्या टिप्स दिल्यात. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.